हे आहे उपवासाचं थालीपीठ। खूप लवकर बनतं। याच्यासाठी फक्त भगर आणि बटाट्याची गरज असते। तर मी बटाटा एक मोठा उकडून घेतला, त्यानंतर भगरीला अर्धा तास भिजवलं होतं आणि अर्धा ते 1 तास भिजल्यानंतर ती भगर मिक्सरमधून काढायची आहे। त्याच्यामध्ये काहीही पाणी वगैरे ॲड करायचं नाही आहे। सोबत फक्त 2 मिरच्या, थोडेसं जिरेपूड घालायचे आणि मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि त्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे न पाणी घालता। आणि जेव्हा तुम्ही त्याला मिक्सरमधून काढता तेव्हा उकडलेला बटाटा स्मॅश करून घ्यायचा आहे, मस्त चुरून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे भगरीचं जे पीठ आहे ना ते त्याच्यात मिक्स करायचं। इथं कन्सिस्टन्सी बघा, मिक्स केल्यानंतर काहीसे असं होईल जसं आपलं थालीपीठचं पीठ होतं ना तसं सैलसर होतं। याच्यामध्ये पाण्याचा अंश नाही आहे, कारण की आपण भगर भिजवलेली होती, त्याच्यामध्ये मिक्सरमधून काढताना आपण पाणी वगैरे घातलेलं नाही आहे। अशी छान कन्सिस्टन्सी झाली की याला छान थापून घ्यायचं आहे आपल्याला हाताने। मी इथं बटर पेपरचा वापर करते, तुम्ही कापडावरती जसं आपण सुती कापडावर थालीपीठ थापतो तसं छानपैकी थापून घ्यायचे आणि मस्तपैकी खमंग हे थालीपीठ तयार होतं। उपवासाला चालतं, जास्त इन्ग्रेडियंट्स नाही आहेत, जास्त वेळही लागत नाही। एकदा नक्की करून पहा। उपवासाचं आणखीन काय ट्राय करू कमेंटमध्ये रेसिपी द्या।